देशभरात सध्या इंधन संकटाचे सावट पाहायला मिळत आहे. पश्चिम आशियामधील वाढत्या तणावामुळे आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची चर्चा जोरदार आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक शहरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये चांगलीच नाराजी वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच मग सोलापूर शहर हा वेगळा कसा राहणार? सोलापूर शहरामध्ये देखील घरगुती LPG सिलेंडर मिळवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याची तक्रार नागरिकांमधून होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाकडून एक अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. काय आहे हे आंदोलन? कोणत्या स्वरूपाचं आहे आंदोलन? नेमकं यावेळेस काँग्रेस पक्षाने केलंय काय? आता काँग्रेस पक्षाकडून शहरामध्ये नेमकं घडलंय काय पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे आणि पक्षाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच सोलापूर मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अनोखे आगळे-वेगळे आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पद्धतीने तिरडी आंदोलन केले आहे. या आंदोलनामध्ये गॅस सिलेंडरला तिरडीवर ठेवून अंत्ययात्रेच्या स्वरूपात निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करत घरगुती गॅसच्या तुटवड्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की देशात इंधनाच्या किमती वाढत आहेत आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर मिळण्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत. सामान्य नागरिकांना घरगुती गॅस मिळवण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. सोलापूर शहरवासियांना आधी पाण्याची 8-8 दिवस वाट पाहावी लागत होती आणि आता त्याचप्रमाणे गॅससाठी देखील लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. म्हणतात 25 दिवसानंतर बुकिंग मिळेल, 25 दिवसापर्यंत करायचं काय? अशा सर्व परिस्थितीचा निषेध म्हणून काँग्रेसने हे आगळे-वेगळे आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात, गॅसचा पुरवठा सुरळीत करावा आणि नागरिकांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आलेली आहे. गॅससाठी लागलेल्या ह्या लांबच लांब रांगा नुसत्या सोलापूर शहरामध्येच लागल्यात अशातला भाग नाही आहे. देशामध्ये अनेक शहरामध्ये, अनेक मेट्रो सिटीजमध्ये या लांबच लांब रांगा पाहायला मिळताना दिसत आहेत. विशेष करून दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, बेंगलोर अशा अनेक मेजर सिटीमध्ये देखील या इंधन दरवाढीचा फटका बसताना दिसून येत आहे. नागरिकांमध्ये हाहाकार माजलेला आहे. अशामध्येच सोलापूर शहरात झालेले हे आगळे-वेगळे आंदोलन म्हणजे तिरडी आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरत असून राजकीय वर्तुळामध्ये देखील यावर चर्चा रंगताना दिसत आहे. आता या आंदोलनानंतर प्रशासन आणि संबंधित विभाग या समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहतंय आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलली जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर.